दिवसांपूर्वी काटाले या गावामध्ये बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला केला होता। या हल्ल्यामध्ये अनेक बकऱ्यांचा मृत्यू झाला तर काही बकऱ्या जखमी अवस्थेत होत्या। त्यानंतर आज बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला केला आहे। मनुष्य हा जंगली वस्तीमध्ये शिरू लागला आहे, त्यामुळे मुके जनावरे जंगली प्राणी राहणार तरी कुठे? शेवटी त्यांच्याकडे एकच पर्याय उरतो का ते आता लोक वस्तीमध्ये शिरू लागले आहेत। सध्या उन्हाचे दिवस आहेत, पाण्यासाठी किंवा अन्नाच्या शोधामध्ये हे मुके प्राणी लोक वस्तीमध्ये प्रवेश करू लागले आहेत। मानवाच्या चुकीमुळेच अशा घटना घडायला सुरुवात झाली आहे, कारण आपण मुक्या जनावरांच्या घरामध्ये आपण आता प्रवेश केला आहे, म्हणून ते आता आपल्या घरामध्ये प्रवेश करू लागले आहेत। हेच एकंदरीत दिसत आहे। तलासरी येथील करंजगाव आणि धामण गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेतकरी जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। शनिवारी म्हणजेच आज सकाळी करंजगाव येथे चिकूच्या वाडीत काम करत असताना गुलाब मधू वरठा या महिलेवर झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पाठीवर मानेखाली गंभीर जखमा झाल्या आहेत। मात्र धाडसाने त्यांनी आरडाओरड करत बिबट्याला पळवून लावले आहे। तसेच मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनंतर काही वेळातच धामण गावातील मिरची लागवड केलेल्या शेतात काम करत असलेल्या राजा काकड्या चिमडा या शेतकऱ्यावर देखील बिबट्याने हल्ला चढवला। या हल्ल्यात राजा यांच्या हातावर, पोटावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत। बिबट्याच्या या सलग 2 हल्ल्यांमुळे परिसरात प्रचंड घबराहट पसरली आहे। हल्ल्यानंतर बिबट्या गावातच थांबून राहिला होता। तो यशवंत चिमडा यांच्या घराशेजारी कोंबड्यांच्या खुराड्यात लपून बसलेला आढळून आला। या संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सध्या उन्हाचे चटके तीव्र असल्यामुळे शेतकरी पहाटे शेतात कामासाठी जातात, मात्र बिबट्याच्या या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी संबंधित ठिकाणी जाळी लावून सापळा तयार केला असून त्याला सुरक्षित